भीम तर इतका हिस्क्रूर होता तुम्हाला सांगतो, ती कुणाला मुजीतच नव्हतं तुम्हाला सांगतो. ती कृष्णाला तरी थोडंफार बुजायचं, बाकीच्यांना दिसलं की ठोका टाकायचं आणि मग जेहारी घालायचं. काय काय स्वभाव असतो बघा तसा, आधी कुचकं बोलतात आणि मग चांगलं बोलतात. भीम लय इच्छित राहतात. ताकद बी लय होती. आईच्या हातचं खाल्याशा भीमाचं पोट भरत नव्हतं, हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. कलियुगातला भीम जेवाय बसला ना, आईवर तापला, काय भाजी केली, कसलीच टेस्ट नाही, परत स्वयंपाक करू नको, माझ्याशी गाठ आहे. आई म्हणले मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं वय, मग मस्त आहे की. गदेने हाणला पाहिजे, गदेने तुला. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझी आईस्क्रीम होती. एवढा फरक म्हणल्यावर कशा ताकती यायच्या भीमाला. कुठं भीमाला ताकती राहिल्या तर बिंबी चिमणीवणी झाल्या ते सध्या. बघा तरुण पोरं बघा की तुम्ही, पहिल्यासारखे कुठं तर हे करत्या 24 तास ते मोबाईलमध्ये डोकं, व्यायाम नाही, पुस्तकाचं वाचन नाही, पर्यावरणाचा आनंद नाही. 24 तास ते सोशल मीडिया जगात काय चाललंय, नुसतं मोबाईल चाळीत बसायचं. डोकी हँग झाली नाही पोरांची जरा. मी म्हणतो अक्कल नाही पण निदान शरीर तरी कमवा. भीमदादा काय वजनदार होता, हनुमंतराय काय ताकद आहे. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गबसत्यात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होतं आपल्याला याडेवाने कारण. हा वाघ हनुमंत महाबली जागेवर बुका केला दाढीचा. दाढीने मिशन नुसती राखच उडायला लागली. सुपी पावर आहे का, एवढी ताकद का होती. अंजने मातेच्या दुधाचा थेंब दगडा पडला तर दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या. काय दुधात ताकद असन. आता आईचं दूध राहिले का पोरांना, आता बाटली. जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबराचं जातं आणि पत्र्याचं येतं. हा लहानपणी दुधाची मोठ्या झाल्या, मोठीने एकदा मोठ्या बाटलीच्या तेव्हा नादाला लागला ना, आम्हाला आवरत नाही. 500 वार करायचं, एक पेताड हरिपाठ बंद पाडतंय. बंद करा हरिपाठ. हा ज्ञानदेवाप्रमाणे आदिनाथ गुरु म्हणू नका. आणि तुमच्या दम असेल तर तुम्ही पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बुका थापला का. तो 65ची पिऊन आमचा अध्यक्ष होतो का. 2 पेताडी मरणाची पिली, स्टँडवर गेली. तिथून त्यांची वस्ती 2 किलोमीटर होती. रिक्षा ड्रायव्हरला म्हणले घरी सोड. रिक्षा ड्रायव्हर म्हणला 500 लागते, 1000 घे. ते फॉर्ममध्ये असतात ना, पिणारा माणूस पैसे नाही पडवी. ते असा उत्तेजित झालेला असतो, त्याच्यामुळे त्याला लय असं ते त्याचा हात मोकळा चलतो. 1000 घे, घरी सोड. रिक्षा ड्रायव्हरने ओळखले, हे पूर्ण आउट झाले. तर पशिवलं रिक्षात, रिक्षा चालू केली, फुल रेस केली आणि तिथल्या तिथं 2 येडं मारलं आणि जागेवर सोडलं. उतरा घर आले, उतारली ती. 1000 दिली, निघून गेली. पण पुढे गेल्या 1 पेताड महागारी आला, ड्रायव्हरच्या खटकून कानाखाली हाणले. ड्रायव्हरला वाटलं कळलं काय नो ख्याला, हे तर सोडलेलं. आणि ती पेताड ड्रायव्हरला म्हणलं ड्रायव्हर साहेब पाया पडतो, पण पुढच्या वेळेस जरा दमाने रिक्षा चालवा राव. अर्धा तास लागतो रोज आम्हाला वस्ती झाला, आणि 2 मिनिटात तुम्ही घरी सोडलं म्हणजे इतकी गोष्ट फास्ट ड्रायव्हरिंग असते का. अरे मूर्खा, तुला जागेवर सोडले. मद्य पिबरले भलत्या छंदे, तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुची गोडी त्या अनेकाचे. पिऊ नका, निर्व्यसनी जीवन जगा. तरुण मुलांना विशेषतः विनंती आहे. अरे व्यसन फॅशन वाईट ओकटे दिसन, तिथे खाली बसन, याच्यात काय भेटन. गुटखा खाल्ला तोंड पुटन, 10 रुपयाला लेवर पुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा, नाही तर सोरातीला पसत्यान ताडी. तुमची वेळा त्या नाडी दारूसला त्यान गुडी इकावं लागन महाडी. इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावून ना त्या दारूला काडी. दरम्यान तुकोबाची जोडीन मंगळन परमार्थाची गोडी. नुसती कीर्तन ऐकू नका. इकू कमी करा थोडा. माणसात बदल किती झाला हे फार महत्वाचं आहे. 29 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. आपल्यात बदल काय झाला बुवा. आणि स्पष्ट सांगतो, सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसाच्या सप्त्यात गावात किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. हा खरा सप्ताह आहे. आम्ही जे झालो सांगून तुम्ही पॅक झाले ऐकू ऐकू, पण बदलायचं कुणी. तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. खरंय, पटले, अगदी योग्य. माऊली बोलले ते लाखातलं वाक्य. व्यसन नाही करायचं आपल्याला. मंडपाच्या बाहेर गेल्या की तंबाखू हाताव आणि इडा मळता मळता गप्पा सुरूच. हे लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा. हा लय आराडत्यात बो.
गावकऱ्याने औंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणलं होतं. तंबाखूवारी निवडता येते आम्हाला. ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं र, पण लय झपकिवलं आपल्याला. हा दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं की व्यसन करून. आगप म्हणला सांगतच असत्यात, होय होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नको म्हणावं घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू ना सोडा, पण आता सावधान. नका करुणाश आयुष्याचं हे परिवर्तन महत्वाचं आहे. भीमदादा वजनदार, हा गदा युद्धामध्ये अत्यंत तरबेज, पण त्याला सुद्धा वरट्या करणारा दुर्योधन होता. उगाच त्याला घमेंड नव्हती, त्याच्यात बी तेवढी ताकद होती ना. 100 जण घेऊन लढण्याची ताकद आहे, म्हणून तो दुर्योधन तरी काय सोपा होता का. गदेचं युद्ध सुरू झालं. 18वा दिवस युद्धाचा शेवट आहे मायबाप. भीम गाह्याळ झाला, पण दुर्योधन काही हार मानायला तयार नाही. भगवान श्रीकृष्णाने ओळखलं आता थोडा नियम मोडावा लागेल, कारण गदा युद्धाचा नियम आहे कमरेच्या खाली गदा मारायची नाही. आणि भगवान श्रीकृष्ण खुणवलं आणि द्रौपदीचा केलेला अपमान आठवायला सांगितलं आणि नुसता असा मांडीवर हात ठेवला. आणि भीमानं मायबाप गदा घेतला प्राण. दुर्योधनाच्या असणाऱ्या मांडीवर गदा मारली. युद्धाचा नियम मोडून देवाच्या सांगण्यावरून भीमदादानं दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली आणि दुर्योधन त्या ठिकाणी गतप्राण झाला. कृष्णानं डायरेक्ट गदा हे शस्त्र हातात घेतलेलं नाही, पण भीमाच्या माध्यमातून घेवोनिया चक्र गदा हाचा अभंग आहे. चक्र कधी घेतलं हे सांगितलं, गदा कधी भीमदादाच्या मार्फत. करतो काय हाचे धंदा करीतो सुरू झाल्यापासून सांगताय, पण कोणचा धंदा करीतो दुसऱ्या चरणात. भक्तारा के पाया पासे, भक्तारा के पाया धंदा करीतो. काय व्यवसाय, काय धंदा. धंदा हा शब्द तुकोबाराने एक प्रतीक म्हणून वापरलेला आहे. तुकोबाराने सांगते काय कर्म करतो किंवा देव काय करतो, तर हे करतो दुसऱ्या चरणात. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशे संवारी. देव दोनच काम करतो बरं का, भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचं निर्दाळन. भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाचा अवतार घेऊन काटा काढतो. भक्ता राखे पायापाशी. आणि भक्तासाठी मग कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुना भक्त जेत जैशेनी पाहे, ते तमी तैसाचे होत जाये, जो मी तुझे जाहलो आहे खेळण्याजे. भक्ता राखे, भक्तावर आलेले प्रत्येक संकट निवारण करतो म्हणजे भक्ता राखे पायापाशी. किंवा त्याला आणखी एक प्रमाण, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताला आपल्या पायाजवळ जागा देतो. जे संकट भक्तावर येते भक्तावर राहून देत नाही. स्वतः मायबाप त्या ठिकाणी अवतार घेतो, विठेवनं उडी मारतो, पण भक्ताला संकटातून अलगद बाहेर काढतो.